नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आपल्या माणसाचा जन्म कित्येक हजारो वर्षांपूर्वी झाला. आता जेव्हा माणसाचा जन्म झाला तेव्हा उत्क्रांतीमध्ये जे काही आपण इतिहासामध्ये तुम्ही आम्ही सगळे शिकलोय, आपण अगदी माकडापासून आपला मानवाची उत्क्रांती झाली. हळूहळू त्या सगळ्या बदलाच्या गोष्टी आपण इतिहासामध्ये शिकलोय. मध्ये होमोसेपियन कसे पुढे पुढे होत गेलं या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता जेव्हा जेव्हा या धर्तीवरती पहिला माणूस आला तेव्हा तो काय कुठले कपडे घेऊन आला का? नाही आला. म्हणजे अगदी जेव्हा अश्मयुग आलं, म्हणजे अश्मयुगाचा जो आपण इतिहास वाचलाय, अभ्यास केलाय, त्या अश्मयुगामध्ये माणसाकडे वस्त्र किंवा कपडे अशा कुठल्याही गोष्टी तेव्हा नव्हत्या. म्हणजे माणूस निर्वस्त्रच फिरायचा. तेव्हा काही अशा लाज लज्जा असल्या काही गोष्टी नसाव्या तर नसतील देखील, आणि त्या लोकांच्या डोक्यात देखील तशा गोष्टी काही नसतील. कारण त्यावेळेला नुकताच अश्मयुगामध्ये माणसाचा जन्म झाला होता आणि माणूस कुठेतरी मला असं वाटतंय की जगण्याची धडपड तो करत होता. मग तो अन्न म्हणून सगळ्या रानभाज्या खायचा, अन्न म्हणून तो शिकार करून खायचा, आगीचा शोध मला असं वाटतं तेव्हाच लागला. या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये आपण वाचल्यात. मग तो वस्त्र म्हणून झाडाच्या पानांची ती सगळी हे करायचा आणि तेव्हा त्याची ती सगळी लाज राखायचा. पण तो करायचा काही का असेना झाडांच्या पानांपासून, याच्या सगळ्या गोष्टींपासून तो करायचा. आपल्या सनातन धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली देवदेवता असो किंवा अगदी कुठलीही गोष्ट की आपल्या हनुमंतांचं जरी आपण घेतलं तरी खाली त्या सगळ्या गोष्टी आणि उघडं शरीर अशा सगळ्या गोष्टी असतानाच आपल्या सनातन धर्मामध्ये अनेक देवांचे मानवरूपी किंवा आपल्या पृथ्वीवरती अनेक लोकांच्या रूपांमध्ये आपण म्हणजे आपले साईबाबा असतील किंवा आपण साधं म्हणतो ना हो की आता मी सरळ बोलतो तुम्हाला, स्वामी समर्थांचं रूप असं म्हटलं जातं की ते दत्तगुरूंचे रूप आहेत, श्रीपाद वल्लभांची ते रूप आहेत. आणि त्या रूपामध्ये ते आपल्या मानवजातीमध्ये आले, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. हे स्वामी समर्थ प्रत्येक घरोघरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं घर करून आहेत. म्हणजे अगदी म्हणजे अनेक ठिकाणी तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे ना कुठेतरी स्वामी समर्थांचा मठ तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे मिळेलच. एखादं मंदिर मिळेल, तिथं अनेक लोक अगदी मनोभावे भक्तिभावाने तिथं पूजा करायला जातात. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला समजलं की स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे एक रूप आहे. आणि मग ते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ असं म्हणतात. अक्कलकोटामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं. मग त्यांचा जन्म, त्यांचा कुठून उत्क्रांती झाली त्याची ठोस पुरावे कुठं आतापर्यंत तरी मी आता शोधायचा प्रयत्न केला पण नाही ते सापडू शकले. पण असोत, या सगळ्या गोष्टी असताना त्या स्वामी समर्थांची वेशभूषा ही काहीशी अशी आहे, म्हणजे ते असं उघड्या अवस्थेमध्ये आहेत, खाली लंगोट आहे आणि अशीच ते पादक्रांत होत मला असं वाटतं अक्कलकोट पर्यंत आले. आणि तिथं त्यांनी आपल्या भक्तांना किंवा तिथं त्यांनी आपलं सगळं दैवी रूप दाखवलं आणि आपल्या भक्तांना चमत्कार करून किंवा आपल्या भक्तांना चमत्कार म्हणण्यापेक्षा एक देवरूप कसं असतं या सगळ्या गोष्टी दाखवल्या. पण काही दिवसांपूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगतो. मी कशासाठी सांगतो तुम्हाला मी सांगतो. काही दिवसांपूर्वी एका मंचावरती संभाजी ब्रिगेडचा तो माणूस त्याने सांगितलं की स्वामी समर्थ हा उघडा बाबा संध्याकाळचा येतो. मग आपल्या घरातला एखादा गडी जर असा उघडा बंब होऊन संध्याकाळच्या वेळेला बसला तर आपल्या बायकांना चालेल का? ते स्वामी बिबी जोरात चालू आहे. रोज काय ते तो कमी कपड्यात माणूस दिसतो. आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला? पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा. असल्या घाणेरड्या शब्दांमध्ये स्वामी समर्थांची अवहेलना केली. हे स्वामी समर्थ ज्यांना आपण दत्तगुरूंचे म्हणजे मी वैयक्तिक देखील मानतो. उगाच काहीतरी थोतांड म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत नाही. मी जे काही माझ्या थंबनेलला कॅप्शन वगैरे दिले ना, ते हा जो माणूस बोलला त्याच्या या सगळ्या गोष्टींवरती सांगितलंय की आपल्या देवांचे म्हणजे अनेक जण हा देखील प्रश्न उपस्थित करतात की हे सगळे बाबा साधू बिधू इथे येतात, ते कसे येतात, हे सगळं थोतांड या सगळ्या गोष्टी आहे. मग जर थोतांड आहे, जर या गोष्टी थोतांड आहेत, मग तुम्ही घेतलेला जन्म, मग तुमच्या आजोबा पंजोबा तुम्ही जे नावं लावता ते देखील थोतांडच आहे ना. मग तुमचा उत्क्रांती, तुमचा जन्म कसा झाला? कुठे ना कुठेतरी याची सगळी साखळी असते. ही साखळी म्हणून आम्ही स्वामी समर्थांना पुजतो. आज आम्ही स्वामी समर्थांना पुजतो याचा अर्थ आम्ही दत्तगुरूंना पुजतो. आम्ही दत्तगुरूंना पुजतो याचा अर्थ आम्ही ब्रह्म विष्णू आणि महेशांना पुजतो. या सगळ्या गोष्टी साखळीमध्ये निर्माण झालेल्या अख्ख्या ब्रह्मांडाला आम्ही पूजण्याचं काम आम्ही स्वामी समर्थांच्या रूपामध्ये करतो. त्या स्वामी समर्थांना उघडा नागडा म्हणणाऱ्या सगळ्या घाणेरड्या अवलादी यांचा जाहीर निषेध केला पाहिजे. त्यांच्या बाजूला बसणारे राजकारणातले चाणक्य म्हणणारे, जाणते राजे म्हणणारे शरद पवार, त्यांच्या बाजूला शाहू महाराजांचे ते वंशज बसलेत. महाराजांचे, शाहू महाराजांचे, छत्रपती घराण्याचे वंशज बसलेत. ज्यांनी देव देश धर्मासाठी आपली अख्खी हयात घालवली ते छत्रपती बाजूला बसलेत. एक जाणता राजा, म्हणजे आम्ही तर काय म्हणत नाही, असं
जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज एकच, हे कसले जाणते राजे मिनते राजे, हे असेच कोणीतरी ही लोक बसली असताना त्यांच्या समोर जाणून बुजून आपल्या स्वामी समर्थांची अवहेलना करण्यात आली. स्वामी समर्थांना नको ते बोलण्यात आलं. म्हणजे म्हणजे देवाला देखील ही लोक सोडत नाहीयेत. इतक्या घाणेरड्या दर्जाचं राजकारण ही लोक करतात. बरं, हा माणूस बोलल्यानंतर शरद पवार दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे होतं ना की बाबा तो बोलला ते चुकीचे नाही बोलले. अहो, त्यांनीच सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी त्यांनीच. बाकी एखादं कुठली गोष्ट झाली असती की लगेच पत्रकार परिषद घेऊन अख्ख्या शर्टवर माईक लावून बसतात. पण याविषयी नाही बोलले, कारण त्यांना जाणून बुजून अपमान करायचा होता. स्वामी समर्थांचा अपमान करायचा होता. प्रभू श्री रामांचा अपमान करायचा होता. हे आपण कधी विसरायचं नाही. आमच्या स्वामींना तुम्ही जे काही बोललाय ना, एक दिवस अशी येईल की तुमच्या अंगावर परिस्थिती कपडे ठेवणार नाही आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल की आम्ही कोणाला बोललो आणि कोणाविषयी बोललो. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि माझ्या मायबाप जनता हो, जे काही गोष्टी या वल्गनात्मक गोष्टी स्वामींना बोलल्या गेल्यात त्या कदापि सहन करायच्या नाहीत. या साल्या येत्या निवडणुकीत या सगळ्यांना जमीन दोस्त केल्याशिवाय राहायचं नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं या विषयावरती मला आवर्जून कळवा. आणि हा राग आणि हा रोष या भडव्यांवरती निघणं फार महत्वाचं आहे, कारण ही अवहेलना आणि ही जी काही गोष्ट त्यांनी केली ना, हे कदापि आम्ही सहन करणार नाही, कधीच नाही.